नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. ते म्हणजेच अंजली आता प्रेग्नेंट असते. अंजलीने गोड बातमी सगळ्या कुटुंबाला दिलेली असते. राकेशला सुद्धा ते कुठेतरी आवडलेलं असतं, पण राकेशला त्याच्या इंदोरी जिलेबीवर जास्त प्रेम येत असतं. तेव्हा आता अंजलीला रस्त्यातून कसं काढायचं याचा विचार राकेश करत असतो, पण राकेशला काही मार्ग सुचतच नसतो. तेव्हा दुसरीकडे अर्णव राकेशच्या बदलत्या स्वभावाचा अंदाज घेत असतो आणि त्याने माणसं सुद्धा लावलेले असतात राकेश बद्दल आणखी माहिती काढण्यासाठी. तर राकेशला आता कळत नसतं की अंजलीला रस्त्यातून हटवायचं तरी कसं. त्याला असं दाखवायचं असतं की अंजलीचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्यामध्ये तिचा मृत्यू झालाय. म्हणजे नॉट नेसेसरी की तो ऍक्सिडेंट गाड्यांचा असेल किंवा काहीतरी असं जे विपरीत आपोआप घडलेलं आहे असं आपल्याला घरच्यांना दाखवून तिचा पद्धतशीर ऍक्सिडेंट करून तिला आपल्या रस्त्यातून काढून टाकायला हवं असं राकेशचा चाललेला असतो. पण मग राकेशला असं वाटतं की ही आपली सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. ही जर हातची गेली तर आपल्याला घरच्यांकडून पैसे कसे मिळतील. पण तेव्हा आता इतक्यात राकेशला विचार येतो की नाही, घरामध्ये आजी वगैरेंना इमोशनल करून मी नक्कीच काहीतरी साध्य करून घेईल. तेव्हा इतक्यात आता राकेश हा सगळा विचार करत असताना बेडरूम मध्ये अंजली येते. अंजली म्हणते, काय हो राकेशजी, कसला विचार करताय. यावर राकेश म्हणतो की आपल्या बाळाचा. अगं मला असं आत्ताच मी एवढा बिझी असतो, पुढे जाऊन मला आता आपल्या बाळाची खंत वाटू लागली. मी त्याला वेळ देऊ शकेल ना, म्हणजे मी एक उत्तम बाबा होऊ शकेल ना, काय वाटतं तुला. यावर आता अंजली म्हणते की अहो असं का विचार करताय, तुम्ही जर उत्तम नवरा होऊ शकलेले आहात तर उत्तम बाबा नक्कीच व्हा. तेव्हा आता खरोखर पूर्ण असा विचार केला तर. तेव्हा आता राकेश म्हणतो की खूप नशीबवान आहे मी की मला तुझ्यासारखी बायको मिळाली. यावर आता अंजली लाजत असते. अंजलीला तो पुढे म्हणतो, तेव्हा आता मी माझ्या बायकोला, माझ्या राणी सरकारला काहीतरी सरप्राईज द्यायचं ठरवलेलं आहे. यावर आता अंजली म्हणते, सरप्राईज. अहो सरप्राईज तर मी दिलं तुम्हाला, मग आता तुम्ही काय देणार आहात मला. यावर आता राकेश म्हणतो की तू मला सरप्राईज दिलंस म्हणूनच मला आता तुला सरप्राईज द्यायचंय. यावर आता अंजली जराशी गोंधळात पडते आणि म्हणते, काय बरं ते सरप्राईज. यावर आता राकेश तिला म्हणतो की सरप्राईज असं आहे, पण मी जर तुला सरप्राईज सांगून दिलं तर ते सरप्राईज कसं राहणार आहे. एक काम करू, उद्या तू मस्त छान पैकी रेडी हो. मी उद्या घरी येईल तेव्हा तुझ्यासाठी एकदम छान असं सरप्राईज रेडी ठेवणार आहे. तेव्हा अंजली म्हणते, प्लीज सांगा ना काय आहे ते, मला उत्सुकता लागलेली आहे, माझ्याच्याने कंट्रोलच राहत नाहीये, तेव्हा प्लीज मला जरा सांगता का. यावर आता राकेश नाही असं म्हणतो आणि म्हणतो की मला सरप्राईजच ठेवायचे. ओके, तुमची सारखी तक्रार असते ना मला की मी तुम्हाला वेळ देत नाही म्हणून. तेव्हा आता आम्ही ठरवलंय की वेळ देऊन तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं. तेव्हा अंजली म्हणते, बरं नका सांगू, तुम्ही म्हणाल तसं. तेव्हा आता राकेश असं तिच्याशी हशी मजाक करून तिथून निघून जातो आणि ईश्वरीच्या घरी जाऊन तडमडतो. तिथे जातो आणि त्यांच्याशी गप्पा मारू लागतो. गप्पा मारता मारता आता तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणते, अरे राकेशजी तुम्ही कधी आलात. तेव्हा राकेश म्हणतो, हे काय आत्ताच आलो. काय कसं चाललंय तुमचं. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काही नाही, क्लाउड किचनचाच प्लॅनिंग चाललेलं आहे, कसं करायचं काय करायचं, रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, आम्हाला जागा पण भेटली. आता हे सगळं ऐकून सर जळफळाट होतो. तो म्हणतो, जागा भेटली कशी काय आणि सगळं सेफ वगैरे आहे ना. यावर आता ईश्वरी म्हणते की हो सगळं काही सेफ आहे, आम्ही तपास सुद्धा करून घेतलेला आहे आणि आता बाबांना सुद्धा बोलवून घेतलेलं आहे. म्हणजे बाबा येतील तेव्हा बाबांच्या शुभ हस्तेच या सगळ्याची स्टार्टिंग करावी असं आम्हाला वाटतंय. यावर आता राकेश चिडतो आणि म्हणतो, अरे वा अभिनंदन. म्हणजे तो त्याचा चिडचिडापणा दाखवत नाही, पण मग कुठेतरी तो चिडलेलाच असतो. राकेशच्या मनात आता हेच शिजत असतं की आता हीच संधी आहे. ईश्वरीचे बाबा आले की त्यांच्याकडे लग्नाची मागणी करून घेऊ, म्हणजे ईश्वरीचा हात मागून घेऊ, म्हणजे माझी इंदोरी जिलेबी मला भेटून जाईल, तर दुसरीकडे अंजलीचा सुद्धा गेम होऊन जाईल. असा प्लॅन आता राकेशच्या डोक्यात शिजत असतो. तेव्हा आता ईश्वरीच्या घरी आता जयश्री राकेशला जेवणाचा आग्रह करत असते. तेव्हा राकेश नाही म्हणतो आणि तरी सुद्धा ते सगळे मिळून बळजबरीने आता राकेशला जेवायला बसवतात. राकेश जेवतो वगैरे आणि रात्री लगेच घरी येतो. घरी आल्यानंतर अंजली त्याच्यासाठी जेवणासाठी थांबलेली असते. तेव्हा आता अंजलीला तो दिसतो आणि अंजली म्हणते की काय हो एवढा उशीर कुठे केलात. तेव्हा आता राकेश तिला उत्तर देतो की अगं क्लायंटला भेटायला गेलेलो होतो, क्लायंटची भेट जरा एक्सटेंड झाली ना त्यामुळे मला उशीर होऊन गेला. यावर आता अंजली म्हणते की बरं चला आता जेवायला बसून घ्या बरं. यावर राकेश म्हणतो की अगं मला खरंच भूक नाहीये. तेव्हा असू दे. अंजली हे सगळं बघते आणि तिला खूप विचित्र वाटतं. तेव्हा ती सुद्धा तशीच जेवण न करता रूम मध्ये जायला निघते. पण राकेशच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा राकेश म्हणतो, तू जेवलीस का. यावर अंजली म्हणते की नाही,
मग अगं तू जेवून घे, बाळासाठी हे बरं नाही. यावर अंजली म्हणते की तुम्ही मला न सांगता बाहेर खाऊन आलात आणि आता मला जेवायला सांगताय. तेव्हा राकेश म्हणतो बरं मी तुझ्या जवळ बसतो, आपण आता दोघंही मिळून जेवण करून घेऊयात. तेव्हा ते दोघंही मिळून जेवण वगैरे करतात. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे राकेशने प्लॅन आखलेला असतो, म्हणजे की त्यांच्या घराच्या बाजूला म्हणजे त्यांचा जो स्विमिंग पूल असतो तिथे आता अंजलीची आणि त्याची स्वतःची डेट करायची, म्हणजे डेट फिक्स करायची असा त्याचा निर्णय असतो. तेव्हा आता राकेश तिथे छानसा त्या स्विमिंग पूलकडे छानसा सगळीकडे सेटअप लावून ठेवतो. तो सेटअप लावत असताना मामांचं लक्ष त्याच्याकडे जातं. मामा विचार करतात की राकेश हे सगळं कशासाठी करतोय आता. तेव्हा आता मामा विचारण्यासाठी जवळ जातो. जावई बापू, अहो काय हे सगळं, काय चाललंय, काही प्लॅनिंग वगैरे आहे की काय. यावर आता राकेश म्हणतो की खूप दिवसांपासून मी अंजलीसाठी काही केलेलं नाहीये, तिला वेळ देऊ शकत नाही अशी तिची सारखी सारखी तक्रार असते, आणि आता तिने मला एवढं मोठं सरप्राईज दिलंय म्हटल्यावर मला सुद्धा तिला काहीतरी सरप्राईज द्यायचंय. तेव्हा आता मामा म्हणतात अरे वा, चांगलंय चांगलंय, चालू द्यात. तेव्हा अर्णव सुद्धा हे सगळं बघतो आणि अर्णवला चांगलं वाटतं, पण अर्णवला कुठेतरी संशय येत असतो की नेमकं हे चाललेलं काय आहे, हा प्रकार काय चाललाय. पण मामा नाही दाखवतो की हे अचानक काय होतंय. तेव्हा मामा म्हणतात की थांब, थोडासा वेळ जाऊ दे, कळेल आपल्याला सुद्धा. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मामा यांच्यावर लक्ष ठेवून राहा बरं का, मला जरा काहीतरी गडबड वाटते. जर खरंच ते सुधारले असतील किंवा खरंच जर चांगलं असेल तर नो प्रॉब्लेम, बट आपलं काम येते. तेव्हा मामा म्हणतो की हो, तू त्याची काळजी करू नकोस, मी आहे. मामांचं लक्ष राकेशवर असतं, पण एवढ्यात मामाला वल्लरीचा कॉल येतो. वल्लरी घरातल्या घरात मामाला कॉल करत असते आणि म्हणते की काय हो, कुठे गेलेला आहात, कुठे तरमडला आहात सकाळी सकाळी. तेव्हा आता मामा म्हणतो की अगं काही नाही, इकडे बाजूला आलेलो होतो, अर्णवशी जरा बोलत होतो. काय काम आहे. तेव्हा कामानिमित्त वल्लरी मामांना तिकडे बोलवून घेते, अर्णवच्या मामांना तिकडे बोलवून घेते. तेव्हा आता तेवढ्या वेळातच राकेश इलेक्ट्रिक वायर, स्विच बोर्डची इलेक्ट्रिक वायर स्विमिंग पूल मध्ये सोडण्याची तयारी करत असतो. त्याने बटन बंद केलेलं असतं, पण तो सप्लाय चालू करून एकदा चेक करतो. ती इलेक्ट्रिक वायर जेव्हा स्विमिंग पूल मध्ये सोडलेली असते तेव्हा स्विमिंग पूल मध्ये करंट उतरलेलं असतं त्या पाण्यामध्ये, आणि जेव्हा त्याच्याकडून हे क्रॉस चेक होतं तेव्हा त्याला आनंद होतो. तो आता विचार करतो की चला, अंजली नावाची गोष्ट आज कायमची पडद्याआड विलीन होऊन जाणार आहे. अंजली, आजचा तुझा शेवटचा दिवस आहे, आज काय एन्जॉय करायचा ते करून घे. एकदाचा का तू रस्त्यातून निघून गेलीस तर मला माझ्या इंदोरी जिलेबी मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तेव्हा त्याचा प्लॅन आता सक्सेसफुल होतो. सायंकाळी ठरल्याप्रमाणे राकेश आता अंजलीला भेटतो आणि अंजलीला म्हणतो की चला मॅडम, रेडी झालात. तेव्हा अंजली म्हणते अहो विसरलेच मी, थांबा हा, मला जरा 5 ते 10 मिनिटं द्या, मी रेडी होते. पण सरप्राईज काय हे तुम्ही अजूनही सांगितलेलं नाहीये. यावर राकेश म्हणतो अगं अगं हो, थोडा धीर धर, तू तयारी कर बरं बघू आधी. तेव्हा राकेश सुद्धा रेडी होतो आणि तो म्हणजेच अंजलीला सुद्धा रेडी व्हायला सांगतो. ते दोघेही रेडी होतात. रेडी झाल्यानंतर आता तो अंजलीच्या डोळे झाकतो आणि अंजलीला स्विमिंग पूलकडे घेऊन जातो. स्विमिंग पूलकडे त्याने छानसा टेबल सजवलेला असतो, म्हणजे त्यांचा कॅन्डल लाईट डिनर करायचा प्लॅन असतो. त्या पैकी एक केक असतो गुलाबाच्या पाकळ्यांवर ठेवलेला, आणि जेवणाची सुद्धा त्याने व्यवस्था केलेली असते. राकेश असा दावा करत असतो की हे जेवण त्याच्या हातचं आहे. डोळे झाकलेले असताना आता अंजलीला तो स्विमिंग पूलकडे आणतो आणि तिच्या डोळ्यांवरचा हात काढतो. तिला म्हणतो सरप्राईज. तेव्हा अंजली हे सगळं बघून खूप सुखावते, तिला खूप आनंद होतो. ती म्हणते अहो तुम्ही माझं बोलणं एवढं मनावर घेतलं. यावर आता राकेश म्हणतो ऑफकोर्स, बीवी का हुकुम सराखो पर. तुला कसं वाटलं. तेव्हा अंजली म्हणते की मला खूप छान वाटतंय. ही सायंकाळ, रात्रीवरती टिमटिमणारे तारे, खाली स्विमिंग पूल आणि तुम्ही आणि मी, आपली डेट, किती छान सरप्राईज आहे. बरं तुम्हाला ही कल्पना कशी सुचली. यावर राकेश म्हणतो की आता माझी एवढी सुंदर बायको देवाने मला दिलेली आहे, तेव्हा ही सुंदर कल्पना सुद्धा देवानेच सुचवली. तेव्हा आता अंजली म्हणते की थँक्यू सो मच. हे सगळं बघून अंजली राकेशला घट्ट मिठी मारते. तेव्हा आता राकेश म्हणतो की मला खरंच मी खूप लकी असं वाटतं, कारण मला तुझ्यासारखी बायको मिळाली. खूप प्रेम करतेस ग खरं तर तू माझ्यावर, पण काही कारणास्तव कामाच्या निमित्ताने का असेना मला तुला वेळ देता येत नाही. या गोष्टीचा मला कायम पश्चाताप होत असतो, कायम वाईट वाटत असतं. अंजलीच्या डोळ्यात खूप आनंदाश्रू आलेले असतात. तिला राहून राहून खूप प्रेम येत असतं राकेश बद्दल, पण राकेशची मूव काय आहे हे तिला माहीतच नसतं. तेव्हा आता छानपैकी ते केक कट करतात. केक कट करून ते एकमेकांना भरवू लागतात. एकमेकांना भरवून झाल्यानंतर आता राकेश म्युझिक प्ले करतो. ते छानपैकी कपल डान्स आता करू लागतात. कपल डान्स करता करता अंजली राकेशला तिचं त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करू लागते. एवढ्यात आता मामा तिकडनं क्रॉस होत असतात, तेव्हा मामांना त्यांचं दोघांकडे जातं. आता या सगळ्यामध्ये मामा तिथे येऊन गेलेले असतात आधी, म्हणजे
राकेशने अरेंजमेंट केल्यानंतर जेव्हा राकेश तिथून निघून जातो तेव्हा नंतर मामा तिथे येऊन गेलेले असतात सगळं व्यवस्थित आहे की नाही ते बघण्यासाठी. पण तिथे आल्यानंतर मामा त्यांचा फोन तिथेच विसरून गेलेले असतात. तेव्हा तो फोन बघण्यासाठीच मामा तिथे आलेले असतात. आता मामा तिथे जाणून बुजून जातात आणि म्हणतात की सॉरी, मी तुमचा मोमेंट स्पॉइल नाही करत आहे, पण माझा तो फोन तिथे राहिलाय. मगाशी तुमच्या मामीशी बोलता बोलता फोनवर मी इकडे येऊन गेलो होतो. तुमची मामी शोधत शोधत जेव्हा इथे आली तेव्हा तुमच्या मामीने हे सगळं बघितलं आणि मला खूप खरं खोटं सुनावलं. अंजली आणि राकेश दोघेही हसू लागतात, ते लाजतात. अंजली म्हणते मामा अरे काय तू पण. त्यावर मामा म्हणतो की सॉरी. अंजली म्हणते की अरे मस्करी केली, काही हरकत नाही, इट्स ओके, काही एवढं खास नाही. बघितलंस का आज तुमच्या जावई बापूंनी किती छान सरप्राईज दिलंय मला ते. यावर मामा म्हणतो की ऑफकोर्स, अर्थात लाखात एक जावई भेटलेला आहे बाबा, मग काय ते होणारच. आमच्या मॅडमांनी आम्हाला खूप रागवलंय बरं का, पण यामुळे मी आता जावई बापूंवर खूप रागवणार आहे. हो करायचं तर गुपचूप ना. आमच्या मॅडम आम्हाला किती चिडल्यात की मी कधी काही असं सरप्राईज दिलं नाही म्हणून. तेव्हा आता अंजली आणि राकेश दोघंही असू लागतात. तेव्हा मामा म्हणतात बरं तुमचं चालू देत, मी माझा फोन घ्यायला आलो होतो, मी माझा फोन घेऊन जातो. असं म्हणत मामा तिथून निघून जातात. तेवढ्यात आता राकेशने स्विच बोर्डचा पॉवर सप्लाय चालू केलेला असतो आणि वायरचं दुसरं टोक स्विमिंग पूल मध्ये सोडलेलं असतं. स्विमिंग पूल मध्ये आता सगळीकडे करंट उतरलेलं असतं आणि स्विमिंग पूलच्या कडेनेच हे दोघं जण कपल डान्स करत असतात. राकेशचं लक्ष त्या सगळ्या गोष्टींकडे असतं आणि राकेश आता अंजलीला घेऊन डान्स करत असतो, कपल डान्स करत असतो, त्यांच्या मुवमेंट्स होत असतात आणि राकेश मुद्दाहून आता अंजलीला मागच्या बाजूने नेऊ लागतो. अंजली हळूहळू मागे सरकते. अंजलीला माहिती असतं की मागे स्विमिंग पूल आहे, तरी सुद्धा अंजली मागे मागे सरकते, कारण तिला विश्वास असतो की त्या स्विमिंग पूल मध्ये तिचा नवरा राकेश तिला पडू देणार नाही. एवढा तिचा डोळे भरडोळे झाकून विश्वास असतो तिच्या नवऱ्यावर. आणि राकेश काय करतो, वेळेची संधी साधून बरोबर स्विमिंग पूलच्या टोकाला येतो आणि तिला खाली पडणारच तोपर्यंत तीच सावरून जाते. ती म्हणते हो बरं झालं मी पडली नसते, कळतं की ती पडणार असते. तेव्हा अंजली घाबरते आणि पुढे सरकते. अंजली म्हणते अहो. यावर आता राकेश म्हणतो काय ग, काय झालं. तेव्हा अंजली विचार करते की नाही, मी कितीही स्विमिंग पूलच्या कडेला गेली तरी हे मला वाचवून घेतील, मी पडणार नाही, मला ते पडू देणार नाही. तेव्हा अंजली म्हणते की नाही, काही नाही. तेव्हा त्यांचा डान्स कंटिन्यू चाललेला असतो. इतक्यात आता राकेशला योग्य ती संधी सापडते. त्या करंट उतरलेल्या पाण्यामध्ये तो आता अंजलीला फेकण्याचा प्लॅन करू लागतो. म्हणजेच आता तो मुवमेंट करता करता ते मागे सरकतात आणि कडेला जाऊन परत पोहोचतात. आणि आता मात्र तिला मागून हळूच सोडून पुढे ओढण्यासाठी ती मुवमेंट करू लागतो. पुढची कपल डान्स मधली एक स्टेप करू लागतो. तर ती स्टेप तो कळेलच आणि करताना आता तो अंजलीला पूर्ण खाली पाडण्याच्या म्हणजे स्विमिंग पूल मध्ये पाडण्याच्या तयारीत असतो. तो अंजलीला मागे करतो आणि अंजली पडेलच. इतक्यात मामा तिथे येतो आणि अंजलीचा हात जोरात पुढे ओढून घेतो. अंजली पडता पडता वाचते आणि अंजली खूप घाबरते आणि राकेशला घट्ट मिठी मारते. यावर मामा म्हणतात की अगं जरा सावकाश, काय जावई बापू तुमचं लक्ष कुठे आहे. अहो एवढं स्विमिंग पूल कडे जायची काय गरज आहे. आणि हे काय स्विमिंग पूल मध्ये ही वायर कसली टाकलेली आहे, कोणी टाकलेली आहे ही वायर. अहो तिचा सप्लाय चालू आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये नक्कीच करंट असणार आहे. यावर आता राकेश थापा मारू लागतो आणि म्हणतो चोराच्या उलट्या बोंबा, अशा प्रमाणे आता तो म्हणू लागतो अरे कोणी केला हा एवढा गलिच्छपणा आणि बिंडोकपणा, देव न करू काही झालं असतं तर. यावर आता अंजली खूप घाबरते आणि पुन्हा राकेशला मिठी मारते. ती रडू लागते की जर आता काही झालं असतं तर आपल्या बाळाला काही होऊ शकलं असतं. माझा जीव गेला असता तर ते ठीक आहे, पण माझ्या बाळाला काही झालं असतं तर ते मला सहन झालं नसतं. तेव्हा आता अंजली घाबरते आणि अंजली म्हणते अहो मला इथे ठीक नाही वाटत आहे, आपण आपल्या रूम मध्येच एकमेकांसोबत वेळ घालवूयात. असं म्हणत अंजली आता रूम मध्ये घाबरत निघून जाते. मामा आता राकेशला बोलतात की अहो जावई बापू जरा बघून तर घ्यायचं होतं. यावर राकेश म्हणतो की अहो छे, कसली प्री प्लॅनिंग केली मी माझ्या बायकोला सरप्राईज द्यायची, पण हे नक्की शोधून काढावं लागणार आहे की ही वायर या पाण्यामध्ये टाकली कोणी. आता या पाण्यामध्ये नक्कीच करंट असणार, म्हणजे नक्की समोरच्याचा प्लॅन असा असेल की अंजलीने या स्विमिंग पूल मध्ये पडावं किंवा मी पडावं आणि आमचा जीवच निघून जाईल. कोण बरं करू शकतं असं. घरातल्या नोकर चाकरांना एकदा तासून बघून घ्या बरं का. आता मामा त्याला काहीच नाही बोलता तिथून निघून जातात. राकेश मात्र खूप चिडून जातो, कारण त्याचा खूप मोठा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. दुसरीकडे मामा आता सगळी घडलेली हकीकत अर्णवला सांगतो आणि अर्णव धावतच त्याच्या बहिणीकडे जातो. तो म्हणतो दी आर यू ऑल राईट, ताई तुला बरं आहे ना. तेव्हा अंजली अर्णवला मिठी मारत रडवून देते. अरे कोणी केलं असेल हे, आज जर काही झालं असतं तर मी स्वतःला आणि यांनी हे सुद्धा स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. शेवटी बाळाचा प्रश्न होता. तेव्हा अर्णव म्हणतो ताई रिलॅक्स, हे सगळं कोणी केलंय हे मी नक्की शोधून काढेन. असं म्हणत आता अर्णव तिथून निघून जातो आणि
मामा आता अर्णवला सांगू लागतात की या सगळ्याच्या मागे जावई बापू नाहीये हे नाकारता येत नाही. कारण मी सकाळी गेलो होतो तेव्हा सगळं नॉर्मल होतं. फोन घ्यायला गेलो तेव्हा सुद्धा सगळं नॉर्मल होतं. पण नंतरून ती वायर कशी आली? कारण आणि स्वाभाविक येणार आहे, नंतरून अंजली आणि जावई बापूंशिवाय दोघांपैकी कोणीही नव्हतं. मग ती वायर टाकायला गेलं कोण? तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे मामा, या सगळ्याचा आपल्याला शोध लावायलाच लागणार आहे. असं म्हणत अर्णव पुन्हा चिडून जातो. तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.